हिल व्यक्तिमत्व श्री कृष्ण कैटरर्स, बाबा राजपूत और संग्राम जी सूर्यवंशी, इनके हम आभारी हैं जिन्होंने इस टूर्नामेंट को रंगारंग बनाने में ये रंगारंग जर्सियां प्रदान की है। साथ ही में विशेष रूप से आभार प्रकट करते हैं हम अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, हमारे मुख्य प्रायोजक सह प्रायोजक श्री राजपूत करनी सेना, संयुक्त प्रायोजक कृष्णा एजेंसीज, शोभाराम कंस्ट्रक्शन, टॉस कबॉज बाय भगवती प्लाईवुड, एलईडी स्क्रीन स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर गजानन पाटिल, डॉक्टर शीतल पाटिल, केवल इमेजिंग एंड केवल इंडोस्कोपी सेंटर। इसी दौरान हम भावपूर्ण श्रद्धांजलि व्यक्त करते हैं स्वर्गीय कैलाश सिंह परदेशी, जो पुलिस दल के पीआरओ थे, आज हम उन्हें याद करते हैं। साथ ही में डॉक्टर जेबी राजपूत साहब, इन्हें भी हम याद करते हैं, राजपूत समाज का गौरव। साथ ही में हरित क्रांति के प्रणेता स्वर्गीय आरो तात्या पाटिल, इन्हें भी हम इस अवसर पर याद करते हैं। और समस्त राजपूत समाज ही नहीं, समस्त भारतवासियों को जिन पे गर्व है, ऐसी भारत की पहली प्रथम महिला राष्ट्रपति प्रतिभाताई देवी सिंह जी पाटिल, इनका समस्त राजपूत समाज को अभिमान। और इसी प्रकार से इस टूर्नामेंट में जो हमारे लिए प्रेरणादायी एक शक्तिशाली बालक है, दिव्यांग बालक है, तुषार भारत पाटिल, इनका हम सम्मान करते हैं, शब्दों सुमनों से स्वागत करते हैं। ये नन्हे बालक की प्रेरणा से, इसकी शक्ति से ही इस टूर्नामेंट में सभी युवा, सभी राजपूत समाज बांधव इस टूर्नामेंट में भाग ले रहे हैं। और हम कामना करते हैं कि इस बालक को ढेर सारी आयु मिले, इससे ढेर सारी सेहत, तंदुरुस्ती, स्वास्थ्य मिले, यही मंगल कामनाएं। अपने परिवार के साथ में उपस्थित है, सो हम स्वागत करते हैं सभी राजपूत समाज बांधव, भगिनियां एवं सर्वसामान्य क्रिकेट प्रेमी जो असामान्य रूप से इस टूर्नामेंट को देखने के लिए आए हैं, सभी का मन भावन स्वागत है। इसी दौरान हम देख रहे हैं कि जलगांव के जाने माने क्रिकेट प्रेमी इंजीनियर राहुल जी पवार अपने सहयोगियों के साथ में पिछले कई सप्ताह से इस ग्राउंड का मेंटेनेंस कर रहे हैं, पिच क्यूरेटिंग और ग्राउंड मेंटेनेंस कर रहे हैं, हम उनके आभारी हैं। और अब तो जहां पर क्रिकेट ग्राउंड मैनेजमेंट होती है, वहां पर राहुल पवार और उनके सहयोगी, चाहे निशांत हो, चाहे गजानन हो, चाहे पारदी हो, इन सभी का महत्वपूर्ण सहयोग रहता है। हम इन सभी का आभार प्रकट करते हैं, अभिनंदन करते हैं। राजू भाऊ आणि शिवाजी यांचं सुद्धा महत्वाचं योगदान आहे, मंडळ आभारी आहे।
डॉट बॉल. श्री राजपूत करनी सेना वर्सेस महाराणा वॉरियर्स. आज की शाम का एक और रोचक मुकाबला. निर्धाव चेंडू. गोलंदाज शुभम पुन्हा एकदा धावपट्टीवर आणि त्यांचा प्रवास धावपट्टीवरून खेळपट्टी आणि खेळपट्टीवरून यष्टीपट्टीकडे. सुंदर असा हा फटका लॉंग ऑफच्या दिशेनं. एकेरी धाव घेतलेली आहे फलंदाजांनी आणि एकेरी धावेनं त्यांना समाधान मानावं लागेल, कारण सध्या पवार हे फलंदाज फॉर्म मध्ये आहेत आणि त्यांनाच अधिकाधिक स्ट्राईकची संधी मिळवून द्यावी अशी रणनीती असेल निश्चितच. उंचावलेला हा फटका सीमारेषेच्या दिशेनं आणि तिथं अत्यंत चुणचुणीत असा चौकार थांबवलेला आहे. फलंदाजांनी धाव घेण्याची चेष्टा केली नाही. त्याचं कारण असं आहे की धावबाद होण्याची भीती अनाठाई नव्हती. एक षटकानंतर 4 धावा. श्री राजपूत करनी सेना बघा मोठ्या पडद्यावर कशा पद्धतीनं हे नेत्रदीपक असं क्षेत्ररक्षण या तरुण मुलानं केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं ज्या व्यावसायिक पद्धतीनं हे क्रिकेट खेळलं जात आहे त्या पद्धतीनं आपण निश्चितच सांगू शकतो की राजपूत समाजाचं इथं भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे. बिनबाद 4 धावा. आपण पाहत आहोत की या संघाचे चालक मालक आणि संचालक तसेच प्रेरणा असलेले प्रवीण सिंगजी पाटील स्वतः उपस्थित आहेत आणि ते आपल्या संघाला वारंवार प्रेरित करीत आहेत. सोबत संपादक महोदय प्रवीणजी सपकाळे, मनपूर्वक स्वागत. बॅक टू द बॉलर. गोलंदाज सचिन. पहिला चेंडू आणि उत्कृष्ट असा मारा. त्याची अचूकता निश्चितच वाखाणण्याजोगी. कौतुक करावं लागेल राजपूत समाजाचे अनेक यंगस्टर, अनेक युवा खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. उंचावरून टोलावलेला फटका थेट साइड स्क्रीनच्या दिशेनं चौकार. अखिल भारतीय क्षत्रिय महासभा श्री राजपूत करनी सेना यावेळी मात्र संधी निर्माण होते की काय आणि झेलबाद करण्याची संधी मात्र गमावलेली आहे. या दरम्यान फलंदाजांनी जोरदार धाव घेत 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत. धाव संख्या आता 2 आकडी. 10 धावा. बिनबाद 10. उत्तुंग असा हा फटका आणि पहिला प्रथम असा हा षटकार थेट प्रेक्षकांमध्ये भिरकावलेला आहे. आणि आपण पाहत आहोत की या
संपूर्ण स्पर्धेदरम्यान ज्या सुंदर आणि आकर्षक अशा जर्सीज, युनिफॉर्म किंवा टी शर्ट आपण याला म्हणूया, ज्यांच्या प्रोत्साहनानं आपणास प्राप्त झालेले आहेत ते श्रीकृष्ण कॅटरर्स, बाबा राजपूत, संग्रामसिंहजी सूर्यवंशी. आणि आपण ऐकलं की या सामन्या अगोदर या संपूर्ण स्पर्धेदरम्यान सलग 6 षटकार मारणारे, या स्पर्धेदरम्यान अर्धशतक लावणारे फलंदाज आणि हॅट्रिक घेणारे गोलंदाज यांना श्री प्रवीण सिंगजी पाटील, राज्य उपाध्यक्ष श्री राजपूत करणी सेना यांच्या वतीने 1100 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि ही घोषणा स्पर्धेच्या पहिल्या चेंडूपासून तर स्पर्धेच्या अंतिम चेंडूपर्यंत लागू राहणार आहे. आणि ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत अर्धशतक लावलेले, हॅट्रिक लावलेली आहे, आज दुपारी सलग 6 षटकार आपण बघितलेत ॲडव्होकेट राहुल यांच्या माध्यमातून, ते सुद्धा पात्र झालेले आहेत. उत्तुंग फटका पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये. पुन्हा एकदा षटकार लगावलेला आहे आणि जणू काय आपण मागच्या षटकाराची पुनरावृत्ती पाहत आहोत की काय असा भास. यावेळी मात्र धावबाद होण्याची सुवर्ण संधी निसटलेली आहे. 2 षटकानंतर बिनबाद धावा. राजपूत करणी सेना श्री राजपूत करणी सेना 2 षटकानंतर बिनबाद 22 धावा. कौतुक करावं लागेल ते फलंदाज अभिषेक यांचं. धावांचा अभिषेक चढवत असताना अभिषेक आणि त्यांची ही प्रेक्षणीय, नेत्रदीपक आणि झंझावती अशी फलंदाजी पाहत असताना पवन बिनबाद 22 धावा. श्री राजपूत करणी सेना वाईड 1 धाव अवांतर. धाव संख्या पोहोचली आहे बिनबाद 23 वर. श्री राजपूत करणी सेना महाराणा वॉरियर्स. पुन्हा एकदा 1 अवांतर धाव. डाव्या यष्टी बाहेर आक्रमण करीत असताना गोलंदाज आणि कुठेतरी मागच्या षटकामध्ये जे आक्रमण झालेलं आहे त्यामुळे लय आणि गती गमावलेली दिसत आहे. यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं प्रदीप विद्युत वेगाने क्षेत्ररक्षण करीत असताना आणि फलंदाज मात्र 1 धाव घेताना आपण बघितलं. अशा पद्धतीनं बिनबाद 25 अशी खणखणीत सलामी फलंदाजांनी दिलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाजी.
बिनबाद 27. इज आणि धावबाद. सुरक्षा के कड़े प्रबंध किए गए हैं। बम शोधक एवं बम विनाशक डॉग स्क्वाड भी आया हुआ है और 38 सर्कल से अपनी दृष्टि बनाए हुए है। आपण यावेळी स्मरण करीत आहोत स्वर्गीय डॉक्टर जी.बी. राजपूत साहेब यांचं एक प्रथित यश असे हृदयरोग तज्ञ आणि नावाजलेले डॉक्टर ज्यांनी राजपूत समाजाचं नाव उंचावण्याचं कार्य, रुग्णसेवा हीच मानवसेवा, रुग्णसेवायाम परम कर्तव्याम या ब्रीद वाक्यानुसार मानवसेवा केलेली आहे। भावपूर्ण श्रद्धांजली डॉक्टर जी.बी. राजपूत साहेब। वाइड मुख्य पंच कुणाल पवार आणि स्क्वेअर लेगला किरण कदम। तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे आणि पाहूया तिसरे पंच सतीश चौबे काय निर्णय देतात ते। शोभाराम इन्फोटेक, सर्वेश इंजीनियरिंग, राजमहल पेंट्स, रंगमहल पेंट हाऊस या सर्व दानी महात्म्यांचं आम्ही आयोजन समितीच्या वतीनं आभार व्यक्त करीत आहोत। आपल्या राजपुताना प्रीमियर लीग या भव्य दिव्य ऐतिहासिक स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, सहप्रायोजक म्हणून श्री राजपूत करणी सेना, संयुक्त सहप्रायोजक म्हणून श्री कृष्णा एजन्सी सिरॅमिक अँड टाइल्स आणि सोबतच शोभाराम कंस्ट्रक्शन्स। टॉस का बॉस बाय भगवती हार्डवेयर एंड प्लाईवुड्स। Our t-shirts are sponsored by Shri Krishna Caterers, Baba Rajput, Sangram Singh जी। LED screen and display sponsored by Dr. Gajanan Patil, Keval Endoscopy and Sheetal Imaging Center। घनाघाती असा हा षटकार, डोळ्यांचे पारणे फेडणारा। राजपूत समाजाचे प्रेरणास्थान, प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाजी देवीसिंगजी पाटील। वाइड अवांतर,
WDZ team by Ashish Daga. सुंदर असा हा झेल. एक वेळ असं वाटलं की जगलिंग द बॉल अद्भुत पद्धतीने घेतला गेलेला हा झेल. वाह, सुंदर. हवेत झेपावत घेतलेला हा स्पायडरमॅन झेल. आपण आभार प्रकट करत आहोत राजपूत समाजाचे कार्यसम्राट आमदार पाचोरा नगरी येथील माननीय किशोरप्पा पाटील आमदार महोदय यांचे जाहीर आभार. धाव संख्या 36 चा आकडा. 36 for the loss of 2 wickets. सुंदर गोलंदाजी. अभिषेक 20 धावा. नाबाद फलंदाज. जोरकस असा फटका मारण्याचा प्रयत्न फोल ठरलेला आहे. फलंदाज मात्र नाबाद राहिलेला आहे. हवा 37. वाइडिश लॉन्ग ऑफ. चौकार. सणसणीत दणदणीत खणखणीत असा हा चौकार. वन. अपील केली जाते, दाद मागितली जाते, मात्र फलंदाज सुरक्षित आणि त्याचं कारण थेट चेंडू फेक जर झाली असती तर निश्चितच फलंदाज हे आपल्याला पॅव्हिलियन मध्ये दिसले असते. मात्र असं काही झालेलं नाहीये. 42 धावा. वाईड. आता मात्र आपण पाहत आहोत की प्रेक्षकांमध्ये आणि समर्थकांमध्ये उत्साह संचारलेला आणि अशाच पद्धतीने सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांना प्रोत्साहित करावं. नो बॉल. नो बॉल घोषित केलाय स्क्वेअर लेग अंपायर यांनी. आपणास आम्ही सांगू इच्छितो की या स्पर्धेदरम्यान ICC संपूर्ण नियम लागू असतील. एक पायचीतचा निर्णय सोडला तर सर्व निर्णय आणि सर्व नियम लागू असतील. लॉंग ऑनच्या दिशेनं एकेरी धाव आणि अशा पद्धतीनं 4 षटकानंतर
4 षटकानंतर 45 45 धावा. दोन गडी बाद 45 श्री राजपूत करणी सेना. आणि सध्या धावगती आहे 11.25. निश्चितच या संघाचे संघ मालक श्री प्रवीण सिंग राजपूत सुखावलेले असतील ज्या पद्धतीनं धावगती उंचावलेली आहे. दोन गडी जरी गमावलेले असले तरी 11.25 ही उत्कृष्ट अशी सरासरी. आणि अशाच पद्धतीने जर धावा झाल्या तर 90 ते 100 धावा होऊ शकतात हाणामारीच्या षटकामध्ये असा अंदाज व्यक्त केला जातोय. हुकलेला फटका, चुकलेला फलंदाज आणि आसुसलेला क्षेत्ररक्षक आणि बडी घेण्यासाठी टपलेला गोलंदाज असं सुंदर क्रिकेटचं वर्णन मुख्य पंच म्हणून कुणाल पवार हास्य विनोदामध्ये रमलेले असताना पुन्हा एकदा हुकलेला फटका, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धाव संख्या 2 गडी बाद 45. खणखणीत असा हा फटका थेट प्रेक्षकांमध्ये 6 धावांसाठी. उत्तुंग फटका आणि सुंदर असा झेल खूपच उंचावरून टोलवलेला होता आणि कदाचित हा झेल सुटेल निसटेल असं वाटत होतं अनेकांना. तिसरा हादरा श्री राजपूत करणी सेना संघाला. प्रेक्षकांना विनंती आहे, समाज बांधवांना विनंती आहे, दोन्ही संघांना आपण समान प्रोत्साहित करूया. वाईड वेळोवेळी आपण टाळ्या वाजवायच्या आहेत, टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे जेव्हा जेव्हा आपल्याला वाटलं की आपण खेळाडूंना प्रोत्साहित करू शकतो अशा प्रत्येक वेळी आपण संधी सोडायची नाही. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण गोलंदाजानं घडवलं. श्री राजपूत करणी सेना वर्सेस महाराणा वॉरियर्स. दोन तुल्यबळ मातब्बर प्रतिस्पर्ध्यांच्या दरम्यानचा हा सामना. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चक्रीवादळ आलेला आहे. 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे टपलेले आहेत. अपील केली जाते, दाद मागितली जात आहे, मात्र कदाचित अंपायर यांनी स्थान सोडलेलं होतं असं जाणवतंय. चेंडू हा अगोदरच मृत घोषित झाला होता, ज्याला आपण साध्या मराठीमध्ये डेड बॉल म्हणतो. इंग्रजीमध्ये मृत चेंडू किंवा स्वर्गीय बॉल प्रचलित भाषा.
काय शेवटी मोबाईलला भ्रमरध्वनी म्हणणं थोडंसं जड जातं, पेनला लेखणी म्हणणं जड जातं, टेबलला मेज म्हणणं कठीण जातं. अनेकदा ऐकलंय मुलींची कन्याशाळा, साहजिकच शाळा मुलींची तर कन्याशाळाच असेल. मात्र ही बोली भाषा आहे, प्रचलित भाषा आहे आणि खानदेशात जास्तच अलंकारिक लोक आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू फक्त एकमेव धाव. ऐराने माबालता गोडवा शिव. थोडक्यात वाचले फलंदाज, अन्यथा गंभीर अवस्था झाली असती. मात्र सुदैवी ठरलेले आहेत फलंदाज. 54 धावा. या डावातील 6वं षटक, 2 चेंडू झालेले, 4 चेंडू शिल्लक आणि धाव संख्या 55. 3 गडी बाद 55. यष्टीचित करण्याची एक संधी होती, मात्र निसटली. आणि मित्रांनो, जी घोषणा केली गेली पुरस्कारांची ती श्री प्रवीणसिंगजी पाटील, श्री राजपूत करणी सेना राज्य उपाध्यक्ष यांच्यातर्फे या स्पर्धेदरम्यान सलग 6 षटकार मारणारे फलंदाज, अर्धशतक मारणारे फलंदाज आणि हॅट्रिक घेणारे गोलंदाज यांना श्री प्रवीणसिंग पाटील यांच्यातर्फे 1100 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. आणि खरं म्हणजे आपण अभिनंदन करूया प्रवीणसिंग पाटील यांचं. त्यांनी मनात ठरवलं असतं तर या सामन्यापुरता ही घोषणा त्यांनी केली असती, मात्र संपूर्ण स्पर्धेदरम्यान राजपूत समाजासाठी त्यांनी ही घोषणा केलेली आहे. आणि या दरम्यान निर्धाव चेंडू पुन्हा एकदा, वेगवान गोलंदाज आहेत, द्रुतगती मारा करीत आहेत. धाव संख्या अडकलेली आहे 55. 3 गडी बाद. 6व्या षटकातील 6वा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. आणि 6 षटकानंतर धाव संख्या नाना पाटेकरच्या भाषेमध्ये अब तक 56 अच्छा है. 6 षटकानंतर 56 धावा, 3 गडी बाद श्री राजपूत करणी सेना. आणि उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन ज्यानं घडवलं ते सौरभ सिंग राजपूत. 2 षटकामध्ये फक्त 10 धावा. बडी घेण्यामध्ये हा गोलंदाज जरी कम नशिबी ठरलेला असला तरी अत्यंत किफायतशीर आणि कंजूशीवाली गोलंदाजी त्यानं केलेली आहे. फक्त 10 धावा मोजलेल्या आहेत. आणि आता गोलंदाजीसाठी पाचारण केलंय मंगलसिंग राजपूत यांना. आणि आपण पाहत आहोत की अभिषेक आत्ताच आलेले आहेत. त्यांनी 1 धाव केलेली आहे. आणि अभिषेक, अच्छा दोघे अभिषेक आहेत का? पुन्हा एकदा गडी बाद करण्याची संधी निसटलेली आहे. छप्पन्न धावा, 3 गडी बाद. डावातील 7वं षटक
श्री माऊली होमिओपॅथिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. सुसाट असा हा फटका थेट सागर पार्क बाहेर. बासष्ट धावा, 3 गडी बाद 62. आणि आता मात्र फलंदाजांनी कात टाकलेली आहे. अभिषेक विथ अभिषेक, धावांचा दुग्धाभिषेक. सिनियर अभिषेक 27 धावा, ज्युनियर अभिषेक 7 धावा, पार्टनरशिप 11. आखूड टप्प्याचा सुसाट असा हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. निर्धाव चेंडू. पुनरागमन करीत असताना गोलंदाज. आउट, गडी बाद. आणि या दरम्यान आपण पाहत आहोत की माननीय रवींद्र सिंहजी परदेशी, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बुलढाणा जिल्हा यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही राजपुताना प्रीमियर लीग तर्फे माननीय श्री रवींद्र सिंहजी परदेशी, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद यांचा स्वागत करीत आहोत. आपणास नम्र विनंती, कृपया मुख्य व्यासपीठावर आपण आसनस्थ व्हावं ही विनंती. एकेरी धाव संख्या पोहोचली आहे 62 वर. 62 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. धाव बाद. आपल्या या संपूर्ण स्पर्धेदरम्यान ज्यांनी या मैदानाची निगा राखलेली आहे आणि अत्यंत उत्कृष्ट असं सुंदर असं हे ग्राउंड अधिकच सुंदर ज्यांनी केलेलं आहे, स्थापत्य शास्त्राचे अभियंते जळगाव येथील नावाजलेलं प्रस्त राहुलजी पवार आणि मराठा प्रीमियर लीगचे देसाई साहेब यांचा आम्ही राजपुताना प्रीमियर लीग तर्फे जाहीर आभार व्यक्त करीत आहोत. सात षटकानंतर 64 धावा, 5 गडी बाद. श्री राजपूत करणी सेना 7 षटकानंतर 64 धावा, 5 गडी बाद.
सध्या 9.14 धावगती. आणि झेलबाद झालेले तर फलंदाज प्रवीण सिंगजी पाटील. आणि आणि संघ सहकारी आपल्या संघ मालकांचं टाळ्यांच्या माध्यमातून कौतुक करताय, कारण या सामन्यासाठी 100% फिट नव्हते प्रवीण सिंग पाटील. मात्र युवकांना प्रेरित करण्यासाठी ते मैदानावर उतरले, लढले आणि परत आले. थडम्यांच्या दिशेनं सुसाट असा हा चौकार. आणि डावाच्या शेवटच्या षटकामध्ये काही महत्वपूर्ण धावा. 68 धावा. 68 धावा. 68. श्री साई सर्व्हिस सुसज्ज 4 व्हीलर्स. पद्मागरजी पाटील हे पाठमोरे उभे आहेत आणि कदाचित त्यांना मानवंदना दिलेली आहे फलंदाजानं. समालोचन एक नावाजलेलं प्रस्त ज्येष्ठ आणि ज्येष्ठ असे समालोचक पद्माकरजी पाटील, अर्थात क्रिकेट जगत पॅडी नावानं ओळखतं. आतलीकड दोन चेंडू शिल्लक. पहिल्या डावातील फक्त 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे 73. 73. अत्यंत वेगवान असा हा चेंडू वाऱ्याच्या वेगानं. गोलंदाज सचिन एक गडी बाद केलाय आणि मंगलसिंग राजपूत यांनी सुद्धा एक गडी बाद केलेला आहे. वाईड धावबाद. गड आला पण सिंह गेला. आणि आता डावातील शेवटचा चेंडू. फुलटॉस चेंडू, बिन टप्प्याचा चेंडू. आणि एक अशा पद्धतीनं 8 षटकानंतर श्री राजपूत करणी सेना 74 धावा. 74. 74 धावा. एक वेळ अशी होती की कदाचित 90 ते 100 धावा झाल्या असत्या, मात्र मधल्या फळीनं हाराकिरी केली आणि 7 गडी कामी आले. टार्गेट 76. लक्ष्य 76 धावांचे. आपण विनंती करीत आहोत आयोजन समितीच्या जबाबदार सदस्यांना कृपया पुढील सामन्याची नाणेफेक करावी. मेहुलजी इंगडे यांनी सहकार्य करावं. संग्रामजी यांचं अनुभव घ्यावा, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं.
क्षत्रिय वॉरियर्स वर्सेस शोभाराम 11. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉस डगआउट मध्ये यायचंय. टॉस का बॉस स्पॉन्सर्ड बाय भगवती प्लायवुड अँड हार्डवेअर्स. क्षत्रिय वॉरियर वर्सेस क्षत्रिय वॉरियर्स वर्सेस शोभाराम 11. आणि मित्रांनो, आपण जाणत आहातच की आजपासून IPL सुरू होत आहे. मात्र सांगताना आनंद वाटत आहे की IPL पेक्षा जास्त प्रेक्षक संख्या आपल्या या लीगला भेटत आहे. टाळ्या. पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी आपण आमंत्रित करीत आहोत माननीय श्री रवींद्र सिंहजी परदेशी साहेब, कार्यकारी अभियंता ZP बुलढाणा. सोबतच इंजिनियर राहुल पवार साहेब देसाई साहेब यांना सुद्धा विनंती. आपण नितीन पाटील साहेब, आपण सर्वांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान यांचा आपणास मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना ते कृपया आपण मंचावर यावे. राहुल पाटील शुभराम 11 आणि क्षत्रिय वॉरियर्स ओनर पंकजी आणि दोन्ही संघांचे कर्णधार आहेत. व्यासपीठावर आपणास आदरणीय उपस्थिती लाभलेली आहेत माननीय रवींद्र सिंहजी परदेशी साहेब, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जिल्हा परिषद बुलढाणा. मेहुल जिंगडे यांनी पंच म्हणून इथं आदरणीय उपस्थिती द्यावी. आणि आपण विनंती करणार आहोत माननीय रवींद्र सिंहजी परदेशी साहेब, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ZP बुलढाणा यांना आपल्या शुभ कर कमलांनी ही नाणेफेक घडवण्यात यावी. दोन्ही कर्णधारांनी पुढे यावं. राहुल पाटील आणि वारीचे कर्णधार. हेड इज द कॉल, टेल इट इज. डिसिजन पेंडिंग, निर्णय प्रलंबित. सर्व मान्यवरांचा खूप खूप आभार. आपण आपला अमूल्य असा वेळ इथं दिलेला आहे त्याबद्दल जाहीर आभार. क्षत्रिय वॉरियर ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का निर्णय घोषित किया है.
हितेश क्षेत्ररक्षक बिनबाद 20 धावा. पहिलं षटक भलतच नाट्यमय आणि आक्रमक फलंदाज मंगल सिंग. फुलटॉस गली क्षेत्र 1 रन. सो इस प्रकार से महाराणा वॉरियर्स 1 ओवर के बाद 21 रन बिना किसी नुकसान के, बिना किसी क्षति के, लेकिन विलक्षण गति से 1 ओवर के बाद 21 रन. शुभम 1 रन पर खेल रहे हैं, जबकि मंगल सिंह, मंगल में वो क्षमता है कि वो कभी भी दंगल कर सकते हैं, जंगल को भी मंगल बना सकते हैं. 5 गेंदों में 19 रन, 3 चौके और 1 सिक्सर मंगल के बल्ले से. 42 गेंदों में 55 रनों की आवश्यकता. क्विक सिंगल. गेंदबाजी के लिए आए हैं अभिषेक संजय राजपूत. हरफन मौला खिलाड़ी, अष्टपैलू ऑलराउंडर. सॉलिड डिफेंस, रॉक सॉलिड डिफेंस अफोर्ड कर सकते हैं क्योंकि रनगति काफी तीव्र है. जबकि गेंदबाज विकेट लेने का प्रयास करेंगे, ब्रेक थ्रू का प्रयास करेंगे, जिससे कि मैच में लौटा जाए. नो बॉल, फ्री हिट. राजपुताना प्रीमियर लीग मुख्य प्रायोजक अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, सह प्रायोजक श्री राजपूत करणी सेना, संयुक्त प्रायोजक श्री कृष्णा एजेंसीज, शोभाराम कंस्ट्रक्शंस, वाइड, श्री कृष्णा एजेंसी सिरेमिक एंड टाइल्स, श्री माउली होम्योपैथिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर. लगभग आधी पिच तो कवर ही कर ली थी बल्लेबाज ने. पहले डबल स्टंप आउट किया और उसके बाद लगभग दौड़े चले गए थे रन के लिए, लेकिन बैक टू द बॉलर गेंद गई और इस प्रकार से 24 रन बिना किसी क्षति के महाराणा वॉरियर हाई एंड हैंडसम शॉट, बोल्ड एंड ब्यूटीफुल ओवर डीप मिड विकेट. सराहना करनी होगी, प्रशंसा करनी होगी मंगल सिंह की. 8 गेंदों में 25 रन जड़ दिए हैं इस खूंखार बल्लेबाज ने. गेंद की चमड़ी छीलने का प्रयास करते हैं ये अपने बल्लेबाजी के माध्यम से. 8 गेंदों में 25 रन, 3 चौके 2 छक्के. मंगल सिंह का ये शानदार कैमियो. वाह, व्हाट अ नाइस शॉट. खटक, 6 रन. मात्र 1.4 ओवर में पहुंच चुका है 36 का आंकड़ा. 36 रन्स विदाउट लॉस महाराणा वॉरियर्स. वाइड, फिर एक बार शानदार शॉट
हम देख रहे हैं विज्ञापन, टॉस का बॉस बाय भगवती हार्डवेयर एंड प्लाईवुड से टकराया। कमाल की बल्लेबाजी, धमाल की बल्लेबाजी, गजब की बल्लेबाजी करते हुए मंगल सिंह मात्र 10 गेंदों में 37 रन, 37 रन। लेग बाइस का इशारा अंपायर कुणाल की ओर से, और इस प्रकार से 2 ओवर के बाद सनसनीखेज सलामी मंगल सिंह और शुभम के माध्यम से बिना किसी नुकसान के 44 धावा, 44। वर्तमान रन गति 22.00। अब यहां से गेंदें हो गई है ज्यादा और रन चाहिए कम। 36 गेंदों में 32 रनों की आवश्यकता। और आपको बता दें कि ये जो 44 रन आए हैं उसमें से शुभम का योगदान है 2 रनों का, जबकि मंगल सिंह 37 रन 37 रनों पर खेल रहे हैं। 11 गेंदों में 37 रन, 3 चौके, 4 गगनचुंबी गगनैटिक गगन विधि सिक्सर। यॉर्कर लाइन टो क्रशर यॉर्कर, गेंद के पीछे स्क्वायर लेग पर हितेश ने अपनी टीम के हित में कुछ रन बचाए हैं। और आपको बता दें कि बढ़िया शॉट, अच्छी रणनीति शुभम की ओर से। 1 रन लेकर इन फॉर्म बल्लेबाज को स्ट्राइक पर ले आए हैं। चार रन। मुख्य अंपायर के रूप में किरण कदम, बढ़िया शॉट, एग्जैक्टली गैप में खेला गया। चौका, ना किसी ने रोका ना किसी ने टोका, देख के मौका लगा दिया चौका। स्लोअर बॉल और ईट का जवाब पत्थर से। 6 रन। और इसी के साथ मंगल सिंह अर्धशतक पूरा करते हुए 51। और देखिए तालियां बजाते हुए प्रवीण सिंह पाटिल जी, एक बड़ी बात है कि समाज के लिए, खेल भावना के लिए प्रवीण सिंह जी पाटिल ने हर 50 मारने वाले बल्लेबाज को 1100 रुपए इनाम घोषित किया है। सिंगल, रनों की संख्या है 3 ओवर के बाद 61। 30 गेंदों में अब मात्र 15 रनों की आवश्यकता। आवश्यक रन गति 3। और आपको फिर एक बार बता दें कि इस टूर्नामेंट में भाग ले रहे सभी राजपूत समाज के बल्लेबाज जो लगातार 6 सिक्स मारते हैं, जो अर्धशतक मारते हैं, या वो गेंदबाज जो हैट्रिक लेंगे, उन्हें श्री राजपूत करनी सेना के प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रवीण सिंह पाटिल की ओर से 1100 रुपए का नकद इनाम दिया जाएगा, जिसमें
मंगल सिंह पात्र हो चुके हैं, जिसमें आज दोपहर में हैट्रिक लेने वाले प्रज्वल पात्र हो चुके हैं और एडवोकेट राहुल जिन्होंने लगातार 6 गेंदों में 6 सिक्स लगाए थे ऐतिहासिक ढंग से, वे भी पात्र हो चुके हैं। गेंद दर्शकों के बीच 4 रन। राजपुताना प्रीमियर लीग मुख्य प्रायोजक अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, सह प्रायोजक श्री राजपूत करणी सेना। सुंदर क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू, धाव संख्या 65, 65 धावांची खणखणीत अशी सलामी मंगलसिंग आणि शुभम। गगनचुंबी असा हा षटकार आर पार। आणि आता मात्र 71 धावा झालेल्या आहेत, बिनबाद 71, आणि येथून फक्त एका मोठ्या फटक्याची आवश्यकता। मंगलसिंग यांची सुंदर फलंदाजी, गोलंदाजीच्या चिंधड्या उडवणारी। चार धावांची गरज। आणि प्रथम बळी गेलेला आहे, फक्त 4 धावांसाठी एका हकनाक बळी गेलेला आहे, नाहक बळी गेलेला आहे। That's it. The game is over. मंगल ने मचा दी दंगल, जंगल में हो गया मंगल। मंगल सिंह राजपूत, द मैन ऑफ द मोमेंट, 69 नॉट आउट, सिर्फ 21 गेंदों में 69 रनों की शानदार पारी, 6 चौके और 7 छक्कों से सजी हुई पारी मंगल सिंह